नमस्कार. इव्हनिंग झालेली आहे आणि संध्याकाळीच्या जेवणाची तयारी. मग विचार केला काहीतरी हलकं फुलकं बनवूयात. तर आज आम्ही बनवत आहोत पालक दाल खिचडी, जी माझ्या मिस्टरांची फेवरेट आहे. त्याच्यासाठी आपण यूज करणार आहोत एक गड्डी पालक. ह्या वाटीने मी 1.5 वाटी तांदूळ आणि 1 वाटी मुगाची डाळ आणि तुरीची डाळ अशा मिक्स 2 डाळी घेतलेल्या आहेत. याच्यामध्ये साधारणतः 2 माणसाचं जेवण आरामात होईल. त्याच्यासोबतच आपण वापरणार आहोत आज एक छोटा कांदा उभा चिरलेला, मोठा चिरला तरी चालेल. त्यासाठी लागणार आहेत आपल्याला एक 8-10 पाकळ्या लसणाच्या, 3 हिरव्या मिरची, एक अर्धा इंच अद्रक, बारीक चिरलेला कांदा. गार्निशिंगसाठी आपल्याला लागणार आहे अर्धा चिरलेला उभा कांदा. दाल खिचडीच्या तडक्यासाठी आपल्याला लागणार आहे बारीक कट केलेला लसूण, लाल मिरची, हिरवी मिरची, कोथिंबीर, लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ आणि पाणी. चला तर मग आता आपण बनवूयात पालक दाल खिचडी. डाळ आणि तांदूळ दोन्ही एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला आपण स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळेस धुवून घेणार आहोत. डाळ आणि तांदूळ मी स्वच्छ धुवून असं कुकरमध्ये घेतलेला आहे. त्याच्यात आपण आता तुम्ही जो तांदूळ वापरणार आहात त्याच्यानुसार तुम्ही त्याच्यात पाणी ॲड करा. मी जो वापरते आहे तो आहे पुलाव राईस, तर त्यामुळे मी त्याच्यामध्ये पाणी यूज करत आहे साधारणतः ह्या ग्लासाने 1-1.5 ग्लास, जेणेकरून भात आपल्याला डाळ आणि भात आपल्याला असा हवा आहे की जो जास्त मोकळाही नको आणि खूप जास्त चिकटही नको. तर साधारणतः 1.5 ग्लास पाणी मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आता त्यामध्ये आपण ॲड करूयात थोडीशी हळद चवीनुसार. त्याच्यात आपण मीठ ॲड करूयात चवीनुसार. मीठ आपल्याला एकदम प्रमाणात यूज करायचं आहे, कारण की आपण जेव्हा दाल खिचडी बनवतो तेव्हा आपण डाळ आणि राईससोबतसुद्धा आपण मीठ यूज करणार आहोत. आणि पालकची जी आपण ग्रेव्ही बनवणार आहोत त्याच्यामध्ये पण आपण मीठ यूज करणार आहोत. त्यामुळे मीठ जे यूज कराल ते तुम्ही तुमच्या चवीनुसार प्रमाणाने यूज करा. आता आपण कुकरचं झाकण लावूयात आणि साधारणतः आपण याच्या 2 ते 3 शिट्ट्या घेऊयात. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये फक्त मुगाची डाळ यूज करू शकता, पण माझ्या घरामध्ये तुरीची डाळ जास्त आवडते, त्यामुळे मी हाफ तुरीची डाळ म्हणजे जी 1 वाटी डाळ घेतली आहे त्याच्यामध्ये मी 75% तुरीची डाळ आणि 25% मुगाची डाळ यूज केलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार डाळी निवडू शकता. आणि आता कुकरला आपण झाकण लावून घेऊया आणि साधारणतः 3 शिट्ट्या घेऊयात. आता आपण बनवत आहोत पालकची ग्रेव्ही. त्याच्यासाठी आपण जो पालक स्वच्छ धुवून ठेवलेला आहे त्याच्यासाठी आपण एक पॅन घेतले, त्यामध्ये एक साधारणतः 1 तांब्या पाणी यूज केले मी. आणि पालकला ब्रँच करण्यासाठी थोडंसं त्याच्यामध्ये मीठ यूज केलेलं आहे चवीनुसार. जशी पाण्याला उकळी आली की आपण त्याच्यामध्ये हा पूर्ण पालक साधारणतः 5 ते 10 मिनटं शिजवून घेणार आहोत. आणि पालकचा कलर चेंज नको व्हायला, त्याच्यासाठी चेंज न होण्यासाठी आपण त्याच्यासाठी हे थंड पाणी यूज करणार. जसा पालक ह्याच्यामध्ये 10 मिनटं शिजला की आपण इमिजिएटली थंड पाण्यामध्ये पालकला ॲड करणार आहोत. आणि तोपर्यंत आपला इकडे कुकरमध्ये डाळ आणि राईस आपण शिजत ठेवलेला आहे. त्याच्या साधारणतः 3 शिट्ट्या होऊ द्यायच्यात. तर फर्स्ट जी शिट्टी आहे तुमची ती हाय फ्लेमवरती होऊ द्यात आणि नंतरच्या 2 शिट्टी आहेत तो आपण कमी गॅसवरती त्याच्या 2 शिट्टी होणार आहेत, जेणेकरून डाळ आणि राईस समप्रमाणात शिजेल. हे बघा पाण्याला अशी उकळी यायला स्टार्ट झालेली आहे. आपण त्याच्यामध्ये पालक ॲड करूयात. पालक मी स्वच्छ धुवून ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये हा पालक ॲड करूयात.
शिट्टी झालेली आहे हाय फ्लेमवरती. आता मी गॅस कमी करत आहे. शक्यतो पालक दाल खिचडी करत असताना तुम्ही कढईचा किंवा असा पॅनचाच उपयोग करा, जेणेकरून तुम्हाला दाल खिचडीला तडका देण्यासाठी छान यूज होईल. आपला पालक एक 5 ते 10 मिनटं चांगला शिजून झालेला आहे. पालक ओव्हर कुक पण नको व्हायला, नाही तर त्याची टेस्ट चेंज होईल. आणि आता हा आपण पालक जो आहे तो एकदम थंड पाण्यामध्ये ॲड करणार आहोत. तुमच्याकडे जर थंड पाणी अवेलेबल नसेल तर त्याच्या पाण्यामध्ये तुम्ही बर्फच्या क्यूब टाका आणि पाणी टाका आणि त्याच्यामध्ये हा बॉईल केलेला पालक तुम्ही ॲड करा. पालक आपला थंड पाण्यात आपण ॲड करून घेतलेला आहे. आता हा पालक आपण मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये ॲड करणार आहोत. साधारणतः 1 चमचा आपण याच्यामध्ये तेल ऑइल करणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साजूक तूप पण यूज करू शकता, पण मी तेल यूज केलेलं आहे. तेल छानसं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण हा चिरलेला उभा मोठा कांदा ॲड करणार आहोत. 1 कांदा आहे हा मीडियम साईजचा. साधारण 10-12 लसणाच्या पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या चवीनुसार, अर्धा इंच अद्रक आणि आपण ह्याला छानसं फ्राय करून घेणार आहोत. कांद्याला हलकासा ब्राऊन रंग येतो आपल्याला फ्राय करायचं आहे, कारण की आपण जो पालक बॉईल करून घेतलेला आहे, जर आपण मिक्सरच्या जारमध्ये ॲड केलं त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं साहित्य ॲड करायचं आहे आणि मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं. कुकरच्या आपल्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत, तर गॅस मी बंद करत आहे कुकर खालचा आणि आता आपण ग्रेव्हीची तयारी करत आहोत. एक छोटीशी टिप सांगते, कांदा लवकर फ्राय होण्यासाठी थोडंसं मीठ ॲड करायचं, जेणेकरून कांदा लवकर आपला फ्राय होतो. पण लक्षात ठेवा, मीठ एकदम कमी प्रमाणात यूज करा, कारण की आपण ऑलरेडी डाळ आणि राईसमध्ये पण आपण मीठ ॲड केलेलं आहे. आत्ताचं जे आपण मीठ ॲड केलेलं आहे ते फक्त कांद्याला लवकर फ्राय होण्यासाठी ॲड केलेलं आहे.
मिरची, लसूण असं सगळं छानसं फ्राय झालेलं आहे. ह्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आपला मसाला थंड होईपर्यंत आपण गार्निशिंगसाठी जो आपल्याला कांदा लागणार आहे त्याला आपण फ्राय करून घेऊया. त्या सेम पॅनमध्ये थोडंसं तेल ॲड करायचे. कट केलेला उभा कांदा छान खरपूस लाल कलर येतो ह्याला फ्राय करायचा आहे आपल्याला. हे बघा कांदा आपला छानसा गोल्डन ब्राऊन रोस्ट झालेला आहे. आपण ह्याला आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता आपण गॅस ऑन करूयात आणि पॅनमध्ये 2 चमचे तेल ॲड करूयात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूप पण ॲड करू शकता. मी तेल वापरलं आहे, तुम्ही तुपामध्ये पण बनवू शकता जेणेकरून त्याची टेस्ट छान येईल. आता आपण ह्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला जो कांदा आहे तो आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत. सोबतच आपण बारीक चिरलेल्या 2 हिरव्या मिरच्या आहेत त्या पण आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार जशी आवडेल तशी ॲड करू शकता. आणि गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि तोपर्यंत आपण जो पालक आपण बॉईल करून मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून घेतला होता त्याच्यामध्ये आपण हा फ्राय केलेला मसाला त्यामध्ये ॲड करायचा आहे. आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर पण आपण यामध्ये ॲड करत आहोत. थोडंसं मीठ पण आपण ॲड करत आहोत जेणेकरून आपली पेस्ट एकदम फाईन बारीक होऊन जाईल. आणि आता आपण मिक्सरमध्ये हे सगळं ॲड करून त्याची छान बारीक पेस्ट बनवून घेत आहोत. हे बघा आपली पालकची छान बारीक फाईन पेस्ट झालेली आहे. तोपर्यंत आपण इकडे कमी गॅसवरती ठेवलेला कांदा आणि हिरवी मिरची छान अशी फ्राय होत आहे. डाळ आणि भातही छान शिजून झालेला आहे. त्याला आपण साईडला काढून घेऊयात. आपला मसाला छान फ्राय झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण आता आपली पालक प्युरी ॲड करणार आहोत. पाणी अजिबात एक्स्ट्रा यूज नाही करायचं आहे कारण की आपली प्युरी ऑलरेडी छान बारीक ब्लेंड झालेली आहे. कन्सिस्टन्सी पण त्याची तुम्ही बघा किती छान आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये जे आपण पाणी ॲड करणार आहोत ते फक्त मिक्सरचं जे भांडं आहे आपलं ते धुवून थोडंसं पाणी ॲड करायचं.
बघू शकता आपल्या ग्रेव्हीला किती छान मस्त हिरवा ग्रीन कलर आलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये आपला जो हा राईस शिजवून ठेवलेला आहे, डाळ आणि राईस, तो ॲड करणार आहोत. छानसं असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा आपलं ग्रेव्ही आणि डाळ राईस सगळं छानसं असं मिक्स झालेलं आहे. त्याच्यावरती आपण झाकण ठेवून एक हलकीशी 5 मिनटं वाफ घ्यायची आहे. तोपर्यंत आपण तडका बनवूयात. आपल्या दाल खिचडीला छानशी वाफ येस तर आपण तडका बनवून घेऊयात. तडका द्यायच्या पॅनमध्ये एक साधारणतः 1 चमचा 1 टीस्पून आपण तेल ॲड करणार आहोत. त्याच्यामध्ये तेल आपलं छान गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये बारीक कट केलेला लसूण आपण ॲड करूयात. दोन ते 3 लाल मिरची सुकी, लसूण छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा. त्याचा छानसा असा सुगंध आला पाहिजे. चेक करायचा लसूण छान फ्राय झालेला आहे. गॅस बंद करायचा आणि तुमच्या चवीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये लाल तिखट ॲड करायचं. माझ्या घरी थोडं स्पायसी आवडतं म्हणून मी साधारणतः 1.5 टीस्पून लाल तिखट ॲड केलेलं आहे. गॅस ऑफ करून ते तेलामध्ये मस्त मिक्स करायचं आहे आणि आपण जे वाफवण्यासाठी दाल खिचडी ठेवली त्यामध्ये आपण हा तडका ॲड करायचा आहे. जो आपण मस्त गोल्डन ब्राऊन कलरचा क्रश केलेला जो ऑनियन आहे, कांदा आपला, तो आपण त्याच्यावरती यूज करणार आहोत. थोडीशी हिरवी कोथिंबीर, अशा प्रकारे छानशी पालक दाल खिचडी आपली रेडी आहे. तुम्ही खाण्यासाठी सर्व करू शकता. साधारणतः 2 माणसं आरामात त्याच्यामध्ये जेवू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू.